समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकाया देवाया वर्ण करावा अवहेरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वरूपिणे वासरा पीठ निलाय सरस्वते नमोस्तुते जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पुत्राचे वार्ता शिवाई के जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षड्गुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढेवाळा भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्री तुकोबारायांच्या 4 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून मागणी मागतात, विनंती सादर करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुष्यराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने पावन पवित्र ही पुण्यनगरी गिरिजा पूर्णा संगमेश्वर संस्थान बालसा या श्री क्षेत्र बालसा ठिकाणी संगमेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये महाशिवरात्रीच्या या पर्व कालाच्या निमित्ताने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी संगीतमय शिव महापुराण कथा सुद्धा सोहळा आयोजित केलेली होती. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहे. या ठिकाणी खरं तर या कार्यक्रमाला खूप रंग देवत आलेले महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला गोड रंग देवत आली. महाराष्ट्रामध्ये सध्या आता ज्या आवाजाची चर्चा होते आहे का नाही, म्हणजे भावी वाटचालीसाठी सुद्धा त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे. आता तर त्यांनी खूप नवीनच आवाज निर्माण केलेले, त्यांची ओळख आवाजानेच झालेले महाराष्ट्रातील भजन सम्राट आमचे परमस्नेही संजय महाराज हजारे. टाळी वाजवली पाहिजे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या साथीला भजन सम्राट ज्यांच्या आवाजातही खूप मोठा विशेष गोडवा आहे आदरणीय भजन सम्राट कृष्णा महाराज मोरे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि या ठिकाणी मृदुंग अलंकार ज्यांच्या हातामध्ये विशेष गोडवा आहे, नवे नवे महाराजांचा स्वभावही गोड आहे
असे गोड व्यक्तिमत्व आमचे युवराज महाराज उपस्थित आहेत आणि त्यांच्या साथीला मृदुंग अलंकार आमचे करण महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या दोघांसाठी टाळी वाजवली पाहिजे. खूप गोड देखणं नियोजने अनेक वर्षापासून आपली ही परंपरा चालू आहे. खरं तर खूप रंगदेवता शिवमहापुराण कथा ही झाली. या ठिकाणी परिसरातील सगळेच गावातील परिसरातील टाळेकरी मंडळी आणि अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतंय आमचे साऊंड सिस्टमवाले दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. असंच राहू द्या शेवटीपर्यंत. खूप गोड साऊंड लावला आहे म्हणजे कोटी कोटी वंदन करावं, म्हणजे मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. खरं तर तुमच्या गावाचं कौतुक आमच्या संजय महाराजांनी केलं होतं पुन्हा पुन्हा. त्यांच्यामुळेच आमच्या संपूर्ण भजनी मंडळाच्या मार्फत, सरपंच साहेबांच्या मार्फत आणि संजय महाराजांनी त्यांच्या मार्फत मला तुम्हाला सेवा दिली. खरं तर या संगमेश्वराचं हे पवित्र ठिकाण काय एवढ्या लांब आणि येण्याचा योग खरं आमच्या संजय महाराजांनी आणला आणि त्यांनी तुमच्या गावाचं खूप कौतुक केलं होतं. सांगितलं होतं महाराज की एक पावन तीर्थ पवित्र हे पुराण काळातील मंदिर आहे भगवान शंकराचं, तिथं भव्य दिव्य सप्ताह होतो. मी 7 दिवस थांबतो म्हणून तुम्ही कीर्तनाची सेवा घ्या म्हणून त्यांनी ते कौतुक केलं. मला वाटत होतं थोडंसं कधी कधी, पण काही टाईमाला कौतुक करावं लागतं. इथं आल्यानंतर हे वातावरण पाहिलं ना खरंच आनंद वाटला बरं का. एवढ्या लांबून प्रवास केला तर म्हणजे भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आजचा हा महाशिवरात्रीचा पर्वकाळ, या महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने सप्ताह, त्याच्यातील आजची ही 7व्या क्रमांकाची कीर्तन सेवा. या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय मागणी मागतायत, देवाला विनंती करतायत. लक्षपूर्वक चिंतन आहे का. तुकोबाराय देवाला सांगतात की देवा, तुझं भजन करत असताना, तुझं गीत गात असताना, तुझी कथा ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तर तैसे राहो माझे मन. तैसे राहो म्हटल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, कैसे राहो. तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं होतं ना देवा, तसं भजन करत असताना माझं मन झालं पाहिजे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. देवा हे जर नसन कळलं तर हरण माहिती आपल्याला. हरण पाहिले ना, जरा मान हलवत चला डुलत चला म्हणजे मला कळेल तुम्ही ऐकतायत असं. हरण पाहिले ना. पारद्याला जर कधी हरण पकडायचं असेल तर तो पारदे हरणाच्या पाठीमागे कधीच पळत नसतो, बरोबर ना. बरं, हरणाच्या पाठीमागे पळून सापडायला ती म्हैस थोडी युवराज महाराज. मग हरणाला जर पकडायचं असेल तो पारदे काय करतो, त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य राहतं. तो एका झाडावर चढतो, सुंदर अशी बीन वाजवत राहतो. तेवढ्यात तो पारदे काय करतो, आपल्या त्या बिनेच्या नादामध्ये ते हरण आकर्षित झालं की पटकन आपल्या भात्यातला बाण काढतो आणि ते हरणाला मारतो. ज्यावेळेस त्या हरणाच्या अंगात बाण गेला ना, ते हरण म्हणतं का रे पारदे दादा, माझा काहीच गुन्हा नसताना तुम्हाला बाण मारला, हरकत नाही, पण माझी एक विनंती, जोपर्यंत माझा शेवटचा श्वास जिवंत तोपर्यंत तू फक्त तुझं बिन वाजवणं बंद करू नको. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडावा. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझं भजन करत असताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. आणि देवा हे जर नसन कळलं ना तर महाराज, भक्त आईसे जाना जे देही, उदास गेले अशा पाश निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आदरणीय आमदार साहेबांचं आगमन झाले, टाळी वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. हा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. टाळी वाजा टाळी बोला. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल
खरंच आपल्या भागाचं कौतुक करावं तेवढं कमी बरं. अशी मोठी लोक कधीतरी वारकरी संप्रदायाकडे फिरून पाहत नाही. पण महाराज साहेब तुम्ही आले ना त्याच्या अगोदर सुद्धा तुमचं कौतुक खूप ऐकलं. आमच्या सरपंच साहेबांनी खूप मोठं कौतुक केलं होतं बरं. आणि वारकरी संप्रदायामध्ये अशा माणसांची गरज आहे गड्यावर, खूप गरज आहे बरं. श्रीमंती असली ना तर आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. कारण जीवन जगत असताना असं जीवन जगणं असलं पाहिजे की उत्तमची उरे कीर्ती मागे, आहे का नाही. जीवन जगत असताना कितीही प्रॉपर्टी असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, कितीही पैसा असू द्या दादा, आणि जर संपत्ती असली तो जर आपण कधी खर्चाने जर खर्च करत नसेल, मला दान धर्म करत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला, देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा ऐकण दादा. हाताचं भूषणे दान करणं, कंठाचं भूषणे भगवंताचं नामसंकीर्तन करणं, हृदयाचं भूषणे त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये विराजमान करणं, पायाचं भूषणे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या चपला घेऊन जाणं नाही ना. मग पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाचे माझा नेम सिद्धीनेही. मग भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला त्याच्यासाठी दिला ना, मग त्याचं दान धर्म केलं पाहिजे बरं का. आता महाराजांचं माऊलींकडे, आता साहेबांकडे, नारायण सरांकडे आता ही सत्ता आली ना, या सत्तेचा उपयोग केला पाहिजे. त्यांनी तर उपयोग केलाच पाहिजे, पण आपणही त्यांच्याकडून उपयोग करून घेतला पाहिजे बरं. आणि खरंच कौतुक करावं तेवढंच कमी आहे महाराज. म्हणजे वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे. आता त्यांचे समोर मी स्तुती करतोय असं नाही. आमचे आदरणीय अनिल दादा जाधव सरपंच साहेबांनी खूप मोठं कौतुक केलं, आणि साहेब त्यांचंही कौतुक करावं तेवढंच कमी. चांगले 100-150 पोरं हे तरुण कीर्तनामध्ये बसले. हे काळाची श्रीमंती बरं आता, आहे का नाही. हे परमार्थामध्ये ही श्रीमंती. नाहीतर संजय महाराज अलीकडं काही काही तरुण धरून आणावे लागतात, आहे का नाही. इथं म्हणजे हे सगळे तरुण मित्रमंडळी महाराज, कीर्तनकार तरुण आहेत, गायक वादक तरुण आहेत, आणि टाळकरी तरुण, ऐकणारे सुद्धा तरुण. हे कौतुक करावं तेवढंच कमी. म्हणून साहेबांना सुद्धा साहेबांचे आभार पुन्हा टाळी वाजून केले पाहिजे. सांगत होतो मी, तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात की देवा तुझं भजन करत असताना मला या देहाचा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, आणि देवा हे जर नसन कळतं. शेवटचं एक दृष्टांत देतात. कासव पाहिले आपण, कासव काश्मीरीला स्तन नसतात बरं. मग तुम्ही म्हणाल काश्मीरला जर स्तन नसतं मग ती कासव आपल्या पिलांना दूध कुठून पाजते. कासव आपल्या पिलांना दूध पाजतच नाही. कासवीचे बाळ वाडे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग. कासव आपल्या पिलांकडे प्रेमानं पाहते, आणि पिलं आपल्या इकडं प्रेमानं पाहतात, आणि दोघं एकमेकांकडे प्रेमानं पाहत असताना त्या पिलांना प्रेम पाहणं मिळत असतो. आणि एक सांगू, प्रेम ही गोष्ट अशी, प्रेम हे नजरेतूनच कळत असतं. ऐकताय का तुम्ही. प्रेम हे बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. प्रेम न हे सांगता बोलता सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणो. ऐका, प्रेम हे नजरेतून कळत असतं. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा सांगतात ना, जो मुझे प्यार करता है मैं उनके दिल में रहता हूँ. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं. प्रेम हे नजरेतून कळत असतं. जो मुझे प्यार करता है मैं उनके दिल में रहता हूँ.
और जो मुझे नफरत करता है मैं उनकी आंखों में रहता हूँ, इसलिए मुझे प्यार करने वाले और नफरत करने वाले दोनों ही अच्छे लगते. भगवान परमात्मा म्हणतात जे माझ्यावर प्रेम करतात ना मी त्यांच्या हृदयात राहतो, आणि जे माझ्याशी वैरत्व करतात शत्रुत्व करतात ना मी त्यांच्या नजरेत राहतो. म्हणजे प्रेम हे नजरेतून कळत असतं. आता सरपंच साहेब आमदार साहेब आता इथं सुद्धा बसलेपैकी माझ्यावर कोण कोण प्रेम करत नाही हे मी एका मिनिटात सांगू शकतो बरं, कारण प्रेम हे नजरेतून कळतं ना, आहे का नाही. पण इथं बसल्यापैकी माझ्यावर प्रेम करत नाही असं कोणीच नाही, सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करतात असा माझा पक्का गोड गैरसमज आहे नाही ना. खरेच हे प्रेमाची माणसं आहेत गड्या, कौतुक करावं तेवढेच कमी. हे गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी हे सगळी प्रेमाची माणसं आहेत बरं. नाही तर काही काही गायक म्हणतात संजय भाऊ आम्ही रागात गातो असं म्हणतात बरं. काही काही लोक म्हणतात आम्ही रागात गातो, पण भगवान परमात्म्याला रागात गाणारा नाही आवडत बरं का. भगवान परमात्म्याला अनुरागात गाणारा आवडतो महाराज बरं का. भगवान परमात्म्याचं प्रेम करत असताना काय हरकत नाही, साहेबांची परवानगी घेऊया आपण. तुम्हाला काही जायचं असेल तर जाऊ शकतात. हं, तुम्ही भेट दिली हेच महत्त्वाचं आहे. बोलणार आहेत का? बोल ना बोला. नाही बोला. बोला. खरं म्हणजे यांना सांगितलं होतं मी कीर्तन सुरू झाल्यावर मध्ये बोललो नाही, ऐकत नाही. मी वारकरी आहे. तुम्ही बोलले नाही तर कामं होणार नाही ना आमचे. माऊली नारदाच्या नदीवर तर बोलू नये कीर्तन संपुस्त प्रमाण येते. खरं म्हणजे आज महाशिवरात्री निमित्त ज्यांचं कीर्तन आहे ते सावंत महाराज यांच्या अमृतवाणीतून महाशिवरात्रीचं आपण सर्वजण कीर्तन ऐकत आहे. खरं म्हणजे आज महाशिवरात्री गौड रायनाचार्य दोन्ही बालदार तरुणच दिसते. अजून थोडी मेहंदी तुम्ही लावून जमून जात तुमचं. आणि हे सगळे रायनाचार्य बरे दिसते अजून, ते वयात आहे ना बरोबर बापू. आणि उपस्थित विनेतरी बालदार चोपदार रायनाचार्य समोर उपस्थित असलेले सर्व माझ्या वारकरी संप्रदायातील आई बहिणी ज्येष्ठ वडीलधारी तरुण मित्रांनो, गावचे सरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सर्व मराठा आरक्षण मधले लढाऊ तुमचा सर्व उपस्थित. खरं म्हणजे आज आनंद ह्या दृष्टीचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी गेल्या वर्षी बी आलतो मी, जोडीन होतो, नदीत होतो, आजही आलो. महाशिवरात्री आहे, सगळ्याचे चेहरे चांगले दिसते. महाराज मी 10 वेळेस फराच केलाच. मी आता तारेतरताल म्हणलं नको, ते म्हणे तारेतरत्याचा लाड आणि बायकोचा हट्ट हे दोन्ही तोडीत नसते. तर मी म्हणलं सांडवतो ना दृष्ट घ्या जाऊन. पण तो जाऊन द्या विनोदाचा भाग. खरं म्हणजे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. या देशाची संस्कृती, एक वारकऱ्याची परंपरा आणि महाशिवरात्री आणि आता संगीत महापुराण चालू आहे तुमच्याकडे. शिवपुराण चालू असताना तुम्ही जे जे गोष्टी ऐकल्या त्या तुम्ही जर सानिध्यात आणल्या आणि तरुणांनी जर लक्षात ठेवलं, विना संस्कार नाही उद्धार. संस्कार महत्वाचे तरुणासाठी. आणि संस्कार जेव्हा वारकऱ्याचे लागतात तेव्हा मला वाटतं काही कमी पडत नाही. धर्मसत्ता न राजसत्ता ही एकत्र असली पाहिजे. हिंदू धर्म जर टिकवायला असेल कोणी तर माझ्या वारकऱ्यांनी टिकविला.
आणि ही वारकरी मंडळी खूप महत्वाची. ही तुम्हाला आता महाराज लोक उभा आहे या दादीवर, पवित्र दादी, हिचा सन्मान प्रत्येक वारकऱ्यांनी केलाच पाहिजे. आणि मी नम्रपणे सांगतो सगळ्यांना की तुम्ही मला तिसऱ्यांदा आमदार केलं. खरं म्हणजे हे मी भाग्यवान आहे. हे खूप चांगले लोक आहे महाराज. तुम्ही म्हणले ना जोड, माझं जोड रे समज नाहीये, हा अनुभवाचा जोड समज. त्याच्यामुळे माझा अनुभव आहे जो आहे, म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आता मंडळींनी, सरपंचांनी तुम्ही एक मागणी केली तरुणांनी की पाठीमाग आपल्याला रूम लागते राहण्यासाठी. आता पुलाचं काम झालं, चालू केलंय ते, परवा दिवशी चालते. पुलाचं काम एकदा झालं की तुमचा 75 वर्षाचा वनवास संपणार आहे. बरोबर आहे ना रामेश्वर भाऊ? बरोबर आहे ना? 10.5 कोटी रुपये दिले आपण, आणि याला 10 लाख रुपये द्यायला काही वेळ नाही लागत मला. त्याच्यामुळे चिंता करू नका. बरोबर आहे? म्हणून तुम्ही तिथं रूम बांधायची आहे 100%. ते बाबाची वेळेस आलो तुम्ही, ते बाबा आपले, हा त्यांचाही आशीर्वाद आहे. आता कीर्तनामध्ये डिस्टर्ब नाही, तुम्हाला स्वतः येऊन भेटा. जे महत्वाचे 2 मुद्दे बोल. जे आडलं जर पुढाऱ्यानं तो विषय नाही काढत होतो, काहीच बोललं नाही, हे आपण बोललो होतो तसंच केलं. इच्छा नव्हती म्हणून जे खरं ते सांगितलं. याने रूम मागितली, त्याचं काम करून देतो. बाकी रस्त्याचा जो प्रश्न असेल तो माझ्याकडे या, तो आपण मार्गी लावणार आहे. एकदा पूल झाला तो तुमचा 90% विषय संपून जातो. मग हा एक रोड इथून करतोय, त्यालाही निधी दिले आपण वाडीतून ना, हा त्याच्यामुळे तिलाही निधी दिले. पहिले रूमलाही पैसे तर तो 10 लाख रुपये ते रूम होऊन जाईल आणि सगळ्याच होईन. तरुणांनी असंच वारकरी संप्रदायाशी जोडलं पाहिजे. कारण की आई वडिलांना वाटतं माझं पोरगं वारकरी आहे, महाराज सोबत राहतो, महाराज बी चांगले, असं काही समजू नका. म्हणून तुम्हाला सांगतो हे वारकरी संप्रदाय जपणं. मी बी वारकरी म्हणून सांगितलंय. हे बाबा कुठे येतात ओरिजिनल हे म्हणते म्हणून म्हणलं माझ्या सोबत आलं पाहिजे. आपला धंदा म्हणतात महाराज सोबत असले की मत वाढते ना. सांगितलं माझ्या सोबत राहत जा वारकऱ्या सोबत. बरोबर आहे ना? मग एवढंच सांगतो पुन्हा एकदा महाराज तुमच्यामध्ये मी बोललो, माझं कीर्तन लांबलं असतं पण थांबून घेतो. आपल्या सर्वांचे चरणी साष्टांग दंडवत. हर हर प्रभू श्री रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठली नवरला पंढरीनाथ भगवान की जय. आदी ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज जय. पार्वती हर 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 काय चालू होतं आपलं? नाही मी खरंच विसरलो. वा वा वा, आमचे तरुण महाराज संजय बुवा काय तरुण आहेत, ऐकणारे बी एकच नंबर येतो. टाळीच वाजवली पाहिजे बरं खरं आता, काय का नाही. प्रेमाचा विषय चालू होता. कासव आपल्या पिलाकडे प्रेमानं पाहते आणि पिलं आपल्या आईकडे प्रेमानं पाहतात, आणि दोघं एकमेकांकडे प्रेमानं पाहत असताना त्या पिलांना या जगाचा विसर पडलेला असतो. जसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझं भजन करत असताना मला सुद्धा या जगाचा विसर पडला पाहिजे. आणि ऐकाकडे परमार्थ हा विषय असा आहे, इकडे लक्ष द्या. परमार्थ विषय असा आहे, परमार्थ विषय हा शरीराच्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. मनानेच केला पाहिजे, परमार्थन मनासाठीच केला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला सांगतो की तू मन हे मीची करी, माझे भजने प्रेम धरी,
सर्वत्र नमस्कारी मज एका ते. पहिल्यांदा मला मन अर्पण कर, बुद्धी अर्पण कर, सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण आपलं हे मन देवाकडे जायला तयार होत नाही. कारण हे मन कसं आहे, चंचल चपळ बहुत चंचल चपळ हे बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. चंचल चपळ बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ, हरी बोल. चंचल जय हो, हरी बोल. चंचल चपळ बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ हे बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ. टाळी वाजवली पाहिजे. हा, हे मन कसं आहे मारा, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. हे मन चंचल आहे हो, हे मन चपळ आहे दादा. हे मन देवाकडे जायला तयार होत नाही. हे मन किती चंचल आहे, चपळ आहे सांगू. हे मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करत राहतं, आहे का नाही. हे मन कीर्तनात बसलं तरी इंस्टा बघत राहतं, फेसबुक बघत राहतं गड्यावर. हे मन चंचल आहे. हे मन किती विचलित ते सांगू. एक मन म्हणतं चला रे आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, गेलं पाहिजे कीर्तनाला. दुसरं मन म्हणतं जाऊ दे बाबा, कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं होणार आहे. तिसरं मन म्हणतं अरे नाही काय कीर्तन ऐकणं होईना, पण लोक चांगल्या चांगल्या चप्पल घालून असतात, एखादी चांगली चप्पल घालून. दुसरं म्हणतं नको बाबा, कोणी पाहिलं तरी इज्जतीचा पंचनामा. म्हणजे संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. काय करीतो या मना, परिणाम नारायण, करुणया त्याची करी विवचना, हे उपदना नरी रे. काय करीतो या मना, करुणायक नारायण, करुणया त्याची करी विवचना, हे उपदना म्हणतात देवा काय काय करीतो या मना, परिणाही केनारा. या मनाला स्थिर होण्याकरता मी काय काय केलं नाही. काय काय करीतो या मना, परिणाही के नारायणा, करुणये त्याची करी विवंचना, नेऊपतन आदरिले. हे मन चंचल आहे, हे मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना उसे समझा हूँ उतना ही मचल जाहे, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाहे, राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. हे मन चंचल आहे, मन चपळ आहे. ऐका हे मन किती चंचल आहे, चपळ आहे सांगू. अरे देवाचं नामचिंतन गोड असून सुद्धा हे मन घेत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बानिगी. नवे नवे जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. देवाचं नामचिंतन अमृतापेक्षा गोड असून सुद्धा हे मन घेत नाही. अजून सांगू, दारू कडू असून हे मन सोडत नाही, आहे का नाही. दारू कडू आहे असं म्हणतात. हो, दारू पिणारे लोक वाकडं तोंड करतात म्हणे, डोळे सुद्धा लावतात म्हणे, थुंकतच बाहेर येतात म्हणे. विषया विषयाचा पडी पाडू गोड पर
परमार्थ लागे कडू कडू विषयात गोडू जीवासे झाला भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोड आहे तरी हे मन घेत नाही अमृत है हरि नाम जगत में अमृत है हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या बोला हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या देवाचं नामचिंतन किती गोडे काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरि का नाम जपोनि सवासर हरि का नाम जपोनि सवासर इसमें साल महीना क्या हरि नाम नहीं तो जीना हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नाही तो जीना क्या है का नाही भगवंताचं नामचिंतन जर कधी या जीवनामध्ये नसेल महाराज भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह त्याच्याकरता देऊन जर भजन करत नसलं महाराज तर महाराज हे पाप आहे बरं का एक सांगू तुम्हाला ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही वाक्य लक्षपूर्वक आहे का ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही म्हणून भगवंताच्या नामचिंतनाकरता पूर्वी जन्मीची पुण्य असली पाहिजे अनंत जन्माचे सुकृत पेदरे अनंत जन्माचे सुकृत पेदरे अनंत जन्माचे सुकृत पदरे अनंत जन्माचे सुकृत पदरे त्याचे मुखी भेटावया त्याचे मुखी भेटावया हरिमुखी गाता हर पैरी जिंदा हरिमुखी गाता हर पैरी जिंदा पूर्वजन्मीची पुण्य असल्याशिवाय भगवंताचं नामचिंतन या मनाला घेऊ शकत नाही किंवा मनाला गोडी लागत नाही म्हणून म्हटलं जातं ना कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोड्या भंगाचे बघून घे सावणी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाचे मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाचे कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोड्या भंगाची गोड्या भंगाचे भगवंताच्या नामचिंतनाची या मनाला गोडी लागली पाहिजे
तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, ए देवा माझं हे मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुझं भजन करत असताना स्थिर राहत नाही. तुकाराम महाराजांनी नामचिंतन करावं. किती वेळा? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे किंवा सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सतत भगवंताचं नामचिंतन करावं. एवढंच नाही, तुकाराम महाराजांना नामचिंतनामध्ये देवावर प्रेमावर एवढा विसर पडावा या देहाचा. भाजीत मीठ आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. बरं सांगू तुम्हाला, माहिती आहे प्रसंग. एकदा तुकाराम महाराजांचे शालक आले होते. जिजामातेनं सांगितलं, का हो मालक, आता माझा भाऊ आला, मी घाईघाईत स्वयंपाक करते म्हटले. घाईघाईने स्वयंपाक केला. जिजामातेनं स्वयंपाक केला घाईघाईने, पण मीठ टाकायचे विसरल्या. तुकाराम महाराज त्यांचे शालक जेवायला बसले आणि तुकाराम महाराजांनी पोटभर जेवण केलं. जिजामातेचा बंधू 2 घास खाल्ला, उठून गेला. जिजामातेने विचार केला, याला भूक तर लागली होती, सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हणला होता, मग जेवण का केलं नाही याने? महाराजांनी पोटभर जेवण केलं, भाऊने जेवण खाल्लं नाही ना. पश्चाताप झाला. विचार करत होता का जेवला नसेल बाबा. आणि बऱ्याच उशिराने स्वतः जेवायला बसले आणि मग कळालं काय, भाजीत मीठ नाही. भाऊ जेवण करीन कसं काय? महाराजांना आवाज दिला, महाराज. महाराजांना वाटलं आता वादळ सुटलं बाबा, पाऊस पडतो का गारा पडतो. म्हणले माझा भाऊ जेवला नाही. अगं त्याला भूक नसेल. अहो म्हटलं भूक लागली होती त्याला. अगं नाश्ता केला असेल, तर नाश्ता पण केला नाही. अगं तब्येत बरोबर नसेल त्याची, तब्येतही चांगली होती मालक. अगं मग तू जेवला नाही त्याचं कारण मला काय माहिती, तुम्हाला नाही माहिती? म्हणे नाही, मीठच नाही ना स्वयंपाकात. मग टाकून दे ना म्हणे. आता तो पुन्हा जेवण करेल का? तुकाराम महाराज म्हणतात, आवले स्वयंपाक तू केला, मला कशाला धमकी देते? स्वयंपाक तर तू केला ना, धमकी मला कशाला? त्यावेळेस जिजामाता म्हणले, अहो स्वयंपाक मी केला हो, पण आपल्या घरच्या लोकांना पाहुण्यांबरोबर कशासाठी बसवलं पाहिजे? काही कमी जास्त ते सांगितलं पाहिजे ना. आपण बी घ्यायचं बरं, ज्याला कळतं त्यांनाच पाहुण्यांबरोबर बसवा. नाही तोच पाहुण्याला विचारेल का हो कसा झाला स्वयंपाक. पण ते मनातल्या मनात म्हणतील ना, तू आम्हाला विचारतो तुझी जीभ काही फ्रीजमध्ये ठेवून आला का? आहे का नाही? मग ज्याला कळतं त्यांनाच पाहुण्यांबरोबर बसवलं पाहिजे. तुकाराम महाराजांना विचारलं, त्यावेळेस तुकोबाराने दिलेलं उत्तर आहे का, काय खाता कासाया सांगा, काय खातो आम्ही कासाया सांगा, काय खातो आम्ही कासया सांगाती, काय खातो आम्ही कासया सांगाती, काय खातो कासाया सांगा, काय खातो कासाया सांगा, काय खातो आम्ही कासया सांगाती, काय खातो आम्ही कासया सांगाती. कैसे लागते नैनो मुखे, कैसे लागते नैनो मुखे. काय खातो आम्ही कासाया सांगा, काय खातो आम्ही कासाया सांगा, काय खातो आम्ही कासया सांगाती, काय खातो आम्ही कासया सांगाती, कासाया सांगा. कासया सांगाती. वाटाळी झाली पाहिजे. काय खातो आम्ही कासया सांगा, ते कैसे हे लागोते नेनोमुखी. तुकाराम महाराज जिजामातेला सांगता, गावले आम्ही खाण्यासाठी नाही जगत, फक्त जगण्यासाठी खातो म्हणले. काय खातो आम्ही कासया सांगा, ते म्हणजे एवढं देहाच्या बाबतीत आसक्ती, नामचिंतनाच्या बाबतीत सतत भगवंताचं नामचिंतन करावं. तरी सुद्धा तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा माझं हे मन स्थिर राहत नाही गड्यावं. मग देवा माझी विनंती आहे, तुझ्याकडे एक मागणी आहे. तुझं भजन करत असताना माझं हे मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. पहिलं चरण, पुत्राची अवस्था, पुत्राची अवस्था, पुत्राची अवस्था, पुत्राची
टाळी टाळी वा गोड. यांनी एखादी गोड प्रेमाने चाल गायली की तुम्ही प्रेमाने टाळी वाजवत जा बरं. मी सांगितलं तुम्हाला काही काही गायक म्हणता आम्ही रागात गातो, पण हे अनुरागात गाणारे माणसं आहे बरं, आहे का नाही. श्रीमंत माणसं गड्या हो, हे भजन गाणारे माणसं यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ किंमत तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजनाला फार किंमत आहे महाराज. म्हणून हे भजन सुद्धा अगोदर भगवान शंकराने केले महाराज. या भजनाची सुरुवात भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम तुझे सदा सेवा, राम तुझे सदा सेवा, भजन करी महादेव, भजन करी भजन करे महादेव. म्हणून या भजनाची सुरुवात सुद्धा भगवान शंकराने केली महाराज. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे बरं, महादेवाचा उपवास आहे महाराज. सांगू तुम्हाला, अरे आपल्याला जर कोणी विचारलं वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी कोण, पहिले आदर्य कोण, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, महादेव, महादेव. गोड प्रमाण मिळालं बरं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पहिले वारकरी सुद्धा कोण झाले ऐका बरं का तरुण वर्ग. आपण वारकरी म्हणजे काय असं काही सर्वसामान्य नाही समजायचा. पहिले वारकरी भगवान शंकर आहेत महाराज. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि वारी जवळ आली ना वारकरीला काही सुचत नाही महाराज. म्हणून मित्र विनोदाने सांगत असो संजय महाराज, बऱ्याच वारकऱ्यांच्या बायका वैतागलेल्या असतात. का वैतागलेल्या असतात, नेमके पेरणीचे दिवस असतात ना ते, आणि पेरणीच्या दिवसामध्ये ती आषाढीची वारी येते. बायको म्हणते अहो तुम्ही वारीला चाललात, वळकटीन तांबे घेतले निघाले, पण मग आता सांगून तर जा नेमकं शेतात काय पेरायचं. तो म्हणतो तिकडं संसाराला काढी लाव, पण संपदा सोहळा आहे का नाही, लागला टकळा पंढरीचा, काही त्याला काही सुचत नाही महाराज वारी आली की. ऐका सांगण्याचं तात्पर्य, पहिले वारकरी भगवान शंकर. भगवान शंकरजी ज्यावेळेस वारीला निघाले पंढरपूरला, पार्वती मातेनं सांगितलं मालक कुठं निघाले. म्हटलं का पंढरपूरच्या मालकाच्या वारीला निघालो. अहो पण मग तुम्हालाच वाटतं का कधी कधी आमची पण इच्छा विसरत जाणं, आम्हाला पण तुमच्या भगवंताची वारी करण्याची इच्छा आहे ना. त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं पार्वती अगं तू काय म्हणजे आपल्या जालन्याचा बाजार समजते का पंढरपूरची वारी म्हणजे. अगं लेकराला माय सांभाळत नाही म्हटले, एवढी गर्दी असते. ते बाकीचं मला पाल्लाळ सांगू नका, ते काहीच बडबड करायचं नाही, मला यायचे. श्री हट्टा असतो आणि पूर्ण करावा लागतो. इथे मोठे मोठे नापास झाले बरं आहे का नाही, बाहेरच पाव राहते. साहेब आले साहेब आले, घरात गेला की म्याव. आदमी कितना ही खतरनाक रहा लेकिन बाहर घर में आए तो बिगी बिल्ली बन जाता है. ऐकतायत ना. तसं महादेवाला धमकी दिली पार्वती मातेने. ते मला बाकीचं माहिती नाही, मला पंढरपूरच्या मालकाच्या वारीला यायचे. आता श्री हट्ट पूर्ण करावा लागतो. चालेल म्हटलं काय हरकत आहे, गर्दी सण होणार नाही. नाही म्हटले मला बाकीचं माहिती, मला यायचे. आणि ही चर्चा ऐकली संजय महाराज कोणी मुलाने. भगवान शंकराचा मुलगा चिरंजीव कोण, गणपती बाप्पा. गणपती बाप्पाने आवाज दिला पप्पा. पप्पा नव्हते म्हणून मी म्हणलो मला यायचंय म्हटले. आता पार्वती मातेला भगवान शंकराने सांगितलं बघ पार्वती आता तू तयार झाली, पण आता गणपती जर तयार झाला, आता एवढ्या गर्दीत या बाबाला घेऊन जायचं कसं. आता याला पायी चालणं शक्य नाही, याला उचलून न्यावं लागेल. पार्वती माता म्हणली अहो आपला एकुलता एक मुलगा आहे, लाडका आहे, त्याला घेऊनच जावं लागेल. पण आपण एक करू ना माता, आपण आपली पायी यात्रा बंद करू. मग आपण आता आपली इंडिका काढू. भगवान शंकराची इंडिका म्हणजे कोणती, नंदी बाबा आहे का नाही. नंदी बाबा हा प्रसंग झाला नाही ना, झालाय का. म्हणजे मला भाव कळाला थोडासा तुमचा बरं का, त्याच्यावरून मी अंदाज काढला फक्त.
नंदी बाबा निघाले महाराज आणि जेव्हा ते वारी पोचली महाराज पंढरपुरात आली. हे 4-5 चेरीने लगेच सांगितलं मला. पंढरपुरात आली. पंढरपुरात ज्यावेळेस वारी आली आणि ती वारी पाहिली महाराज. लुब्धली नादी लागले समाधी, लुब्धली नादी लागले समाधी, लुब्धली नादी लागले समाधी, लुब्धली नादी लागले समाधी. उडदन नर नारी लोकारे, उडदन नर नारी लोकारे, ज्ञानी योगी महानुभाव, योगी महानुभाव, ज्ञानी योगी महानुभाव, योगी महानुभाव. एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे, एकच सिद्ध साधकारे. कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, कल्लोळी पवित्र नामावळी रे, नामावळी गाता नाचती आनंदे कल्लोळे पवित्र गाणे नामावळी रे. म्हणजे भजन ही संध्या महादेवाने सुरू केली. पहिले वारकरी महादेवजी आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी सतत भजन करावं, सतत भजन करावं. तरी तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा तुझं भजन करत असताना माझं हे मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तर पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता. म्हणजे एखाद्या आईला जर मुलगा झाला ही बातमी जर आईच्या कानावर गेली तर त्या आईला किती आनंद होतो. बरोबर आहे का नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझं भजन करत असताना मलाही आनंद झाला पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी आईचा दृष्टांत दिलेला आहे. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेमाचं नातं कोण असेल तर आई सांगितले बरं. म्हणून ज्याच्या जीवनातील आई गेली ना त्याला विचारतात आईचं प्रेम किती राहतं. सोपं सांगू तुम्हाला, सोपं सांगतो. मुलीचं माहेर सुद्धा कुठंपर्यंत जिवंत राहतं, जोपर्यंत तिच्या जीवनातील आई जिवंत आहे तोपर्यंत. ऐका ना, बाळांत हा शब्द कसा तयार झाला माहिती आहे तुम्हाला. बाळांत झालं व्यवस्थित तर बाळ, नाहीतर अंत, त्याचं नाव आहे बाळांत. करंगळी कापण्याचे वेदना तुम्हाला मला सहन होत नाही बरं. ऐका, करंगळी कापण्याचे वेदना तुम्हाला मला सहन होत नाही, पण ज्यावेळी सिझरची परिस्थिती आली ना, ईदभर पोट कापून तुम्हाला मला जी जन्म देते तिचं नाव आहे आई. या जगामध्ये आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही दादा. बरं, आई प्रेम करत असताना गुणावर प्रेम करते. यात नवलनी अवगुणावर ही जी प्रेम करते तिला आई म्हणतात. म्हणजे अवगुणावर ही प्रेम करते. मी ते विनोदाने सांगत असतो. एक मुलगा 10वीला नापास झाला आणि रडत झाला मुलगा. आईने विचारलं, बाळू काय झालं रे. अगं आई मी 10वीला नापास झालं. मग का डोंगर कोसला का तुझ्या डोक्यावर, जा जेवण कर. अगं आई तू समजून घेतलं, पण पप्पा नको काळजी करू भाऊ, तू त्यांच्याकडे मी पाहते ना. सपोर्ट बघा किती मोठा असो. तू अजिबात काळजी करू नको, जा जेवण कर. मुलगा घरामध्ये जेवायला बसला की आई काय करते, आपलं मार्कशीट घेते आणि टेबलावर ठेवते. आणि बाप जेव्हा बाहेरून येतो महाराज, त्याने त्या टेबलावरचं मार्कशीट उचललं आणि वाचलं ना, 4 विषयामध्ये नापास झालेलं ते पाहिलं की त्याची तळपायाची आग मस्तकाला भिडते. कुठे गेला तो नालायक, बोलव त्याला पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल, जिओचं सिम फुल रिचार्ज. 4 विषयामध्ये नापास. कुठे गेला तू नालायक, बोलव त्याला. आई म्हणते अजिबात आरडाओरडा करायचं नाही, माझ्या बाळूला एकही शब्द बोलायचं नाही. अगं तू 4 विषयात नापास झाला, कळतं का तुला. अहो तरी बोलायचं नाही. आई म्हणते का हो, आता 4 विषयात नापास झाला, अजिबात बोलायचं नाही. बाप म्हणतो तुला मी त्याला बोलायला आवडत नाही, मी बोलायचं का नाही त्याचं कारण तरी सांग. त्यावेळी आईनं उत्तर दिलं. आई म्हणे अहो ते 4 विषयात नापास झालेलं मार्कशीट आहे ना, ते त्याचं नाही, ते तुमचं 10वीचं. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झाला, माझा मुलगा एकच विषयात नापास झाला, अजिबात बोलायचं नाही. याला म्हणतात आई. व्हावा वाटे जनान तुका म्हणे साठी गुन्हा. गुणावर कोणीही प्रेम करेल, पण अवगुणावर जी प्रेम करते तिला आई म्हणतात. अवघी बाळका
नाम दिलं महाराज देह विसरी आपुला. महाराज सांगायचं तात्पर्य असे महाराज स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करणारं पात्र आपल्यावर कोण असेल तर आई सांगितलंय. म्हणून तुकाराम महाराजांनी आईचा दृष्टांत निवडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आईला जर मुलगा झाला, दृष्टांत सर्वसामान्य पण फार मोठा सिद्धांत करून गेला. बरं ऐका, एखाद्या आईला 4 मुली व्हाव्यात, लक्षपूर्वक ऐका, एखाद्या आईला सारख्या 4 मुली व्हाव्यात आणि 5व्यांदा तिनं गरोदर राहावं आणि सगळ्या परिवाराशी सगळ्या कुटुंबाची आता अशी इच्छा असते की 4 मुलींच्या पाठीवर तरी 5व्यांदा मुलगा झाला पाहिजे भावा, असं वाटतं ना. मग जसा महाराज प्रसूतीचा काळ जवळ येतो, बरोबर 9 महिने 9 दिवस झाले की ती माय माऊलीला दवाखान्यात ॲडमिट केलं जातं आणि ती प्रसूत होते. आणि सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट की 4 मुलींच्या पाठीवरती तिला 5व्यांदा मुलगा होतो. पण मुलगा झाला ही बातमी लगेच त्या आईला कळवली जात नाही. बरं कारण अति आनंदामध्ये सुद्धा माणूस दगावण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेस ती डॉक्टरला विचारते. बरं ते डॉक्टर जेव्हा शुद्धीवर येते ना, ते डॉक्टरांना विचारते आई का हो डॉक्टर साहेब मला काय झालं. डॉक्टर म्हणतात ताई तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही आराम करा. अहो मी व्यवस्थित, मला सांगा ना. अहो तुमच्या मनासारखं झालं, तुम्ही आराम करा आधी. अहो सांगा ना डॉक्टर. तिला कुतूहल निर्माण होतो, पुन्हा पुन्हा ऐकण्याचं काय झालं असेल बा, चिंतेत करतात महाराज. मग तेव्हा ते डॉक्टर सांगतात ना बरं काय तुम्हाला ना 4 मुलींच्या पाठीवर 5व्यांदा मुलगा झाला ही बातमी त्या आईच्या कानावर पडल्यावर त्या आईला किती आनंद होतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझं भजन करत असताना तसा आनंद झाला पाहिजे. दुसरं तैसे रावो माझे मन, तैसे रावो माझे मन, तैसे रावो माझे मन, तैसे रावो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे रावो माझे मन, तैसे रावो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता एकता हरि गुण, गाता एकता हरि गुण, हरि गुण, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो तुकाराम महाराज देवाला विनंती करतात देवा आईला जेवढा आनंद होतो मुलगा झाल्याचा तैसे राहू माझे मन, तसा आनंद मला झाला पाहिजे. पण तसा आनंद कशा कशा वेळी झाला पाहिजे. गाता ऐकता हरिगुण, तुझं भजन करत असतानाही आनंद तेवढा झाला पाहिजे. तुझी कथा ऐकत असतानाही आनंद तेवढा झाला पाहिजे. गाता ऐकता हरिगुण याच्याकरता एक दृष्टांत सांगतो रामायणातला. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध संपलं, रामायणामध्ये ज्यांनी ज्यांनी जशी जशी कामगिरी केली तसं तसं सगळ्यांना बक्षीस देण्यात आलं. पण सगळ्यात श्रेष्ठ कामगिरी हनुमंतरायाची. हनुमंतराला काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामातेनं सांगितलं मालक तुम्ही सगळ्यांना बक्षीस दिली पण सगळ्यात श्रेष्ठ कामगिरी हनुमंताची. हनुमंतराला काहीच दिलं नाही. त्यावेळेस सीतामातेला रामप्रभू सांगतात सीता अगं त्याला त्या हनुमंताला काय द्यावं मला काही सुचत नाही. काय द्यावे याशी वावे उतराई ठेवे हा पायी जीव थोडा. काय द्यावं त्या हनुमंताला माई काय मला काही सुचत नाही. म्हटले तुझ्याजवळ काही असेल देऊन टाक. सीतामाता प्रसन्न झाल्या आणि आपल्या गळ्यातला अनमोल नवरत्नाचा हार काढला. सीतामातेने कोणाला दिला? हनुमंतरायला. हनुमंतराने तो अनमोल नवरत्नाचा हार घेतला. सीतामातेचं दर्शन घेतलं आणि समोर एक झाड होतं त्या झाडावर जाऊन बसले बरं का. आणि त्या हारातलं एक एक मणी काढायचा हनुमंतराने, फोडायचा, बघायचा, फेकायचा. कळतंय ना? अनमोल नवरत्नाच्या हारातला एक एक मणी काढायचा,
फोडायचा, बघायचा, फेकायचा. सीतामातेने चित्र पाहिले, या बाबाला एवढा महागडा हार दिला आपण, अनमोल नवरत्नाचा, आणि हा एक एक मणी फोडतोय फेकतोय, काय प्रकार आहे. सीतामातेने आवाज दिला, हा हनुमंता, हे काय करताय तुम्ही? म्हटले मैया, मी या अनमोल नवरत्नाच्या हारातल्या या मण्यांमध्ये माझ्या रामाला पाहतोय म्हटले. सीतामातेने डोक्याला हात लावला, हनुमंता, या मण्यांमध्ये कुठं राम राहतो का? म्हणजे याच्यात राम नाही? म्हणे नाही, मी याचं माझ्याकडं काहीच काम नाही. फेकून दिला. बरं, जो नाही राम का ओ नाही काम का. प्रेम असं असलं पाहिजे. आपलं प्रेम असे का, आपलं प्रेम कसं सांगू तुम्हाला. समजा कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर आपण घरी जाणार, पुढच्या चौकात समजा आपल्याला 2 मूर्त्या दिसल्या, एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. तुम्ही कुठली उचलणार? रामाची उचलणार. मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिक आहात, रामाची उचलणार. हां, अजून थोडं पुढे गेला, पुढच्या चौकात पुन्हा 2 मूर्त्या दिसल्या, एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. पण ऐका, रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची. कुठली उचलणार? अरे नाही नाही नाही, असं नाही. सोन्याचा असला तर रावण सुद्धा चालेल बरं आपल्याला. महाराज आपलं प्रेम असं आहे. पण महाराज सीतामातेला राग आला. हनुमंतराने तो हनुमंताचा हार फेकून दिला. सीतामातेला राग आला. सीतामातेनं सांगितलं, अरे हनुमंता, या मण्यांमध्ये राम पाहतोय, तुला हा नरदेह आहे तुझा, ह्या नरदेहामध्ये तरी राम आहे का? एका प्रति उत्तर दिलं आणि सीतामातेचं दर्शन घेतलं. समोर उभे राहिले, छाती वितीर्ण केली आणि राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन करून दिलं. श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीन में. ऐका ऐका, ज्यावेळेस रामप्रभूंनी सुद्धा ते चित्र पाहिलं, रामप्रभू सीताई साहेब, त्यावेळेस रामप्रभू ही प्रसन्न झाले. रामप्रभूंनी सांगितलं, हनुमंता, मी तुला काहीच दिलं नाही, पण मी आता तुझ्यावर प्रसन्न झालो, बोल तुला काय पाहिजे. हनुमंतराने सांगितलं, मला काहीच नको. अरे नाही नाही, बोल, 10:30 वाजत आले, बोल तुला पटकन काय पाहिजे, मी प्रसन्न आहे ना, बोल तुला काय. अरे नाही देवा, मला काहीच नाही रे, मागून घे, वेळ कमी आहे. बरं देवा, मला द्यायचं ना, मला ते द्या. मला काय द्या? तुमचं जिथं जिथं भजन चालू असेल ते मला फक्त गाता यावं आणि ऐकता यावं. गाता ऐकता हरी गुण. बरं देवा, तुमचं हे भजन करत असताना मला या देहाचा सुद्धा विसर पडला पाहिजे. कसा विसर पडला पाहिजे? नादे
अंग नादे लुप्त झाला मृग देह विसरला देह विसरला अंग तैसे राम माझे मन तैसे राम माझे मन तैसे राम माझे मन नादे लुप्त झाला मृग देह विसरला नादे लुप्त झाला मृग देह विसरला देह विसरला तैसे राम माझे मन तैसे राम माझे मन तैसे राम माझे वाटाडी आज की आनंद की जय हो. खरंच गोड गाणारे गोड चाली म्हणणारे माणस आहेत बरं काय. नाही तर काही काही ठिकाणी असं वातावरण भेटतं ना बाबा, चिकनगुन्या चांगला बरं, चिकनगुन्या कळतं फार भयानक आजार आहे बरं ते चांगलं, पण हे वातावरण चांगलं नाही. मला रात्री खूप मोठ्या नियोजनात होतो संजय बाबा. आता गायक असं एकही गोड चाल गात नव्हते, गोड प्रमाण देत नव्हते. मी ते गायक ते जे नियोजन खरं होते ना सरपंच साहेब, त्यांना म्हटलं का एवढे मोठे मोठे गायक येते ही एकही प्रमाण गोड देत नाही, एकही चाल गोड म्हणत नाही. मला या गोष्टीचा खेद आहे म्हटलं. एका गायकाला राग आला बरं ते शब्द बोलण्याचं, त्याने जोरात प्रमाण दिलं, नको खेद करू. तसं इथं नाही, हे सगळे प्रेमाची माणसं आहेत दादा बरं. यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा नादे लुब्ध झाला मृग, म्हणजे हरणाला जर कधी बिण्याचा नाद ऐकण्यामध्ये ते मग्न झालं तर मरणाचा सुद्धा विसर पडतो ना. देवा तुझं भजन करत असताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. आणि अवस्था तीच झाली होती माझी, मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला से. तुकाराम महाराज बहिर्विधीला जरी बसले ना तिथं सुद्धा भगवंताचं नाम चिंतन करत होते महाराज. म्हणजे देहीचे विदेही भोगुदशा असो ऐसा कोठे आठवतची नाही. देचे विदेही भोगुदशा, मग ती अवस्था कशाच्या बाबतीत झाली होती? नामचिंतनाच्या बाबतीत. कोणतं नामचिंतन? विठोबाय देवा मरणाचा तर विसर पडावा, पण तुझं भजन करत असताना माझी नजर माझं प्रेम तुझ्या बाबतीत कसं राहिलं पाहिजे. शेवटचं चरण तुका म्हणे तुका म्हणे पाहे 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 आ तुका म्हणे पाहे 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 कासवीचे पिले माय कासवीचे पिले माय
पिले माय तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे गाता ऐकता गाता ऐकता हरि गुण हरि गुण हरि गुण गाता गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता गाता ऐकता हरि गुण गाता ऐकता हरे गुण गाता ऐकता हरे गुण
गाता ऐकता हरी गुण तैसे राम माझे मन तैसे राम माझे मन तैसे राम माझे मन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कामने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन. खाली बसा ना बसा ना एक दिवसासाठी कळ म्हणजे काय पंक्ती धरायचं बेत आहे का काय उठायचं बेत काय म्हणजे आमच्याकडं पंक्ती धरतात ना कीर्तन नंतर अशी गर्दी होते. ऐका तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरी गुण धरली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी संगमेश्वराच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळेच ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे परमस्नेही परम मित्र भजन सम्राट संजय महाराज हजारे आणि आदरणीय भजन सम्राट कृष्णा महाराज, मृदुंग सम्राट आमचे युवराज महाराज, इकडे करणसिंग महाराज, सगळेच महाराज मंडळी सगळ्यांचे नाव मला माहिती नाही बरं. सगळ्यांबद्दल अंतकरणामध्ये प्रेम भावना आहे. गोड साऊंड लावला आमच्या एकदा महाराज मंडळीसाठी साऊंडसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि या ठिकाणी आमचे सगळे तरुण बांधवांचं कौतुक करावं तेवढं कमी बरं का. खरं तर आपल्याला हे सरपंच साहेब इतके सुंदर लाभलेले आहेत म्हणजे वारकरी संप्रदायावर त्यांचं प्रेम आहे यात नवल नाही. पण हे सगळे तरुण एकत्र बांधून ठेवून वारकरी संप्रदायाचे संघटित कार्यासाठी हे सगळे धावपळ करतात ना, म्हणून कोटी कोटी वंदन. मानावे तेवढे आभार कमी. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.